मजेत सर. एकेकाला विचारतो, एकेकाने सांगा. अभिषेक कसा आहेस भाई? अभिषेक बाळा कसा आहेस? चांगला आहे सर मी. ओके. कॉलेज कसं चाललंय? कॉलेज चांगला आहे सर. ओके. ज्ञानेश्वर कॉलेजला जातोय का बाळा? हो सर. कॉलेजला कुठले कुठले चॅप्टर्स आहेत एक्झामला? एक्झाम कधी आहे ते सांगा ते. एक्झाम कधी आहे ज्ञानेश्वर? एदी पण ते आर्या जयश्री तुपे, कुशाल पाटील, निशांत पाटील. गायत्री पेपर कधी आहेत बाळा? सर पेपर मध्ये टेस्ट घेणार आहे सर. पेपरचं काय माहित नाही आतापर्यंत सांगितलेलं नाही. टेस्ट कधी आहे? टेस्ट का आता 14-15 तारखेला असेल ना. अच्छा. बाकी तुम्हाला गावकडे बरंच आहे का सगळं? चांगलं आहे ना सर. चांगलं आहे का? प्रणव तू कुठला आहेस बाळा? प्रणव चाळीसगावचा आहे सर. अरे वा, व्हेरी गुड. रितू पेपर कधी आहेत बाळा? त्यांनी काही डेट नाही सांगितली. आवाज ब्रेक होतोय तुझा. डेट नाही सांगितली. ओके. चलो, सो शॅल वी स्टार्ट फॉर टुडे? सुरू करायचं का रे? करायचं ना सर. हो सर. मी स्क्रीन शेअर करतो, मला सांगा दिसतंय का? दिसतंय सर. दिसतंय ना? व्हेरी गुड. मी मागच्या वेळेस काही होमवर्क दिले होते रे तुम्हाला, केलेत का तुम्ही? सर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकत होतो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. तर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मी तुम्हाला काही होमवर्क दिले होते मागच्या वेळेस. क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण सॉल्व्ह करत होतो आपण. वर्ग समीकरण म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले का गायत्री, रितू, ज्ञानेश्वर? सर माझा बीच लेक्चर मध्ये बॅलन्स वरून गेला होता. अरे सर आता? केले सर. व्हेरी गुड. मोक्षदा नाहीये का आज? मोक्षदा नाहीये वाटतं, अजून आली नाही. केले असतील तर व्हेरी गुड. आपण पुढचं शिकायचं का रे मग आता? हो सर. पुढचं आपण शिकणार आहे मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला, CN जेव्हा मी CN लिहिणार दॅट इज फॉर कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. सो मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण आज शिकणार आहे. मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकण्याच्या आधी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. ती समजली तर मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट अजून जास्त इझिली समजेल. ती आहे अर्गन्स डायग्राम. अर्गन्स डायग्राम. अर्गन्स डायग्राम म्हणजे काय रे? सपोज कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 + 5i. 3 + 5i. तर ह्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण
एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर ऍज अ पॉइंट प्लॉट करू शकतो. 3 इज हिअर, 5 इज हिअर. हा पॉइंट प्लॉट केला तर दॅट इज 3,5 आणि आपण त्याला अर्गन्स डायग्राम मध्ये ऍज अ पॉइंट प्लॉट करू शकतो. म्हणजे आपण कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याला ऍज अ पॉइंट ग्राफ वर ड्रॉ करू शकतो. बघा इथे मी पॉइंट घेतला P3,5. मला सांगा रे, जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल -1 + 3i तर पॉइंट काय बनेल? -1 + 3i जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर याचा पॉइंट बनतो रिअल पार्ट -1 आणि इमॅजिनरी पार्ट 3. असा हा पॉइंट बनतो. रिअल पार्ट इज -1, इमॅजिनरी पार्ट इज 3. ठीक आहे. तर मग याला आपण ऍज अ पॉइंट प्लॉट करू शकतो. मला सांगा -1, 3 हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल रे? -1 एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? कोणी सांगू शकेल का? सेकंड क्वाड्रंट. शाबाश. कोण बोललं? मानसी चव्हाण. मानसी. व्हेरी गुड बाळा. -1, 3 पॉइंट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. कॉम्प्लेक्स नंबरला आपण ऍज अ पॉइंट प्लॉट करू शकतो. आता बघा, जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल Z A + IB, इफ Z इज इक्वल्स टू A + IB, तर त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढण्यासाठी त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण ऍज अ पॉइंट प्लॉट करू. ठीक आहे. पॉइंट असेल PA, B. या पॉइंटला जर मी ओरिजिन सोबत जोडला, बघा जो एक्स ऍक्सिस असतो त्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये म्हणतात रिअल ऍक्सिस आणि जो वाय ऍक्सिस असतो त्याला म्हणतात इमॅजिनरी ऍक्सिस. काय म्हणतात? रिअल ऍक्सिस अँड इमॅजिनरी ऍक्सिस. ठीक आहे. जर ह्या पॉइंट ए ला मी ओरिजिन सोबत जोडला तर त्याची एक लेंथ असेल, ओरिजिन पासून लेंथ असेल काहीतरी. ती जी लेंथ असेल तिला आपण कन्सिडर करतो आर ने. त्याच आर ला म्हणतात मॉड ऑफ झेड. ठीक आहे. जर ह्या पॉइंट पी पासून मी परपेंडिक्युलर मार्क केली तर OMP इज राईट अँगल ट्रायंगल आणि हा जो अँगल फॉर्म झाला तो असेल थीटा. सो मॉड्युलस ऑफ झेड, if Z is equals to A + IB, then modulus of Z, the modulus of complex number is denoted by mod Z is equals to R. त्याला mod Z नी पण डिनोट करतात, R नी पण डिनोट करतात. is equals to √(A² + B². जो पण कॉम्प्लेक्स नंबर असेल आपला, त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करायचा, तेव्हा आपल्याला भेटतो मॉड्युलस ऑफ झेड. अँड आर्ग्युमेंट ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड ला दुसरं नाव आहे एम्प्लिट्यूड. काय म्हणतो रे आपण आर्ग्युमेंटला? आर्ग्युमेंटला दुसरं वर्ड कुठला आहे? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड. ठीक आहे. एम्प्लिट्यूड ऑफ झेड. ठीक आहे. एकतर त्याला आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणू किंवा एम्प्लिट्यूड ऑफ झेड म्हणू. स्क्रीन दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? हा. मग आता बघा, हा जो पॉइंट असणार आहे हा पॉइंट कुठल्याही क्वाड्रंट मध्ये जाऊ शकतो. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा पॉइंट जो असेल तो कुठल्याही क्वाड्रंटचा असेल, है ना. मग याला जर आपल्याला थीटा काढायचा आहे, थीटा आर्ग्युमेंट ऑफ झेड, ARG ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ B अपॉन A. या फॉर्म्युल्याने आपण आर्ग्युमेंट काढणार. ठीक आहे.
आर्ग्युमेंटसाठी 4 केसेस फॉर्म होतात, कारण आपल्याकडे 4 क्वाड्रंट्स आहेत. म्हणून केस 1. केस 1 काय असेल? जी डायग्राम इथे काढलेली ती केस 1 चीच आहे, की सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. हॉरिझॉन्टल इज एक्स ऍक्सिस, त्याला आपण रिअल ऍक्सिस म्हणतो. व्हर्टिकल इज वाय ऍक्सिस, त्याला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणतो. ठीक आहे, हा ओरिजिन आहे. सपोज पॉइंट आपण घेतला, केस 1 इज इफ a is greater than 0 and b is also greater than 0. जर a पण ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे रिअल पार्ट पण ग्रेटर दॅन 0 आहे, आणि बी पण ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट पण ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा मोठा. तर त्या पॉइंटला आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लॉट करू शकतो, आणि त्याचं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल येईल थिटा, रेडियस म्हणजेच मॉड झेड, मॉड्युलस ऑफ झेड. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. ही झाली केस 1. ठीक आहे, केस 1. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. सांगतो तुला, कन्वे करतो. येस, आहेत का रे सगळेजण? हो सर. ओके ओके. बघा, केस 1 म्हणजे ए पण ग्रेटर दॅन 0, बी पण ग्रेटर दॅन 0, म्हणजे जो पॉइंट असणार आहे तो फर्स्ट क्वाड्रंटचा असणार आहे. आता केस 2 बघा, केस 2. केस 2 इज व्हॉट? डायग्राम मध्ये समजून घ्या. इमॅजिनरी ऍक्सिस आणि रिअल ऍक्सिस हा ओरिजिन आहे. इमॅजिनरी ऍक्सिस. जर पॉइंट तुमचा सेकंड क्वाड्रंटचा असेल, म्हणजे इफ ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0, ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0, त्यावेळेला काय होईल रे? ए इज लेस दॅन 0 म्हणजे एक्स निगेटिव्ह, बी इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय पॉझिटिव्ह, म्हणजे हा पॉइंट आपल्याला भेटेल. आणि हा थिटा आपण काढूया, याला म्हणू आपण अल्फा. दिस इज व्हॉट थिटा. An angle formed with the positive direction of x-axis is called as argument. है ना? म्हणजे याला म्हणणार आपण therefore argument of z is equals to theta is equals to. अँगल जर सेकंड क्वाड्रंटचा असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो रे? सेकंड क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल्स आठवत आहे का? अँगल जर सेकंड क्वाड्रंटचा असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो?
कारण की हा पॉइंट सेकंड क्वाड्रंटचा आहे, म्हणून ठीक आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू सेकंड क्वाड्रंटचा जो अँगल असतो त्याला आपण लिहितो पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. होल्ड करा रे 2 मिनिट. हा उन्नती बोल. ते असं बोलता नाही ग, शांत बस. आवाज तू दिला. हो. चलो सॉरी फॉर इंटरप्शन. परत सुरू करूया. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये आला की त्याला लिहिणार पाय मायनस. ठीक आहे. असंच केस 3 काय बनेल बघा. मी वाटल्यास केस 1 आणि केस 2 परत समजवतो. मॉड्युलस क्लिअर आहे का रे? मॉड्युलस ऑफ झेड. येस ऑर नो मला उत्तर द्या पटकन. मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट साठी 4 केसेस फॉर्म होतात. पहिली केस आहे ए पण ग्रेटर दॅन 0, बी पण ग्रेटर दॅन 0, म्हणजे ए आणि बी फर्स्ट क्वाड्रंटचे दोघं पण. तर त्यावेळेला डायरेक्टली अँगल काढू शकतो थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ मोड ऑफ बी अपॉन ए. आता नेमकं आपण काढतोय तर ते काय आहे तर ते समजून घ्या. मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन. अँड आर्ग्युमेंट म्हणजे अँगल फॉर्म्ड बाय दॅट लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस सोबत अँगल फॉर्म करणे म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे. मग आता आर्ग्युमेंट ऑफ झेड फाइंड करण्यासाठी 4 केसेस जनरेट होतात. पहिली केस आहे की ए ग्रेटर दॅन 0 आणि बी पण ग्रेटर दॅन 0 असा असेल तर त्यावेळेला आपण थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू घेतो टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. केस 2 वरून इफ ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह किंवा रिअल पार्ट निगेटिव्ह इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा परत लेंथ काढायची म्हटली तर लेंथ ही सेम तेच रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मॉड्युलस नाही बदलत बट आर्ग्युमेंट बदलते. आर्ग्युमेंट इज पाय मायनस. ठीक आहे. कारण सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे म्हणजे पाय पेक्षा कमी असेल म्हणून त्याला आपण लिहितो पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. ठीक आहे. नंतर केस 3 इथपर्यंत आहेत का रे तुम्ही सोबत? हो. केस 3 इज जर तुमचा रिअल पण निगेटिव्ह आहे, रिअल पार्ट पण आणि इमॅजिनरी पार्ट पण निगेटिव्ह आहे. रिअल ऍक्सिस इमॅजिनरी ऍक्सिस. जर तुमचा रिअल पार्ट पण निगेटिव्ह आणि इमॅजिनरी पार्ट पण निगेटिव्ह आला, याला जर तुम्ही ओरिजिन सोबत जोडला तर दिस इज व्हॉट मायनस ए कॉमा मायनस बी. याच्यावरून परपेंडिक्युलर मार्क केला ओरिजिनवर. सो दिस इज व्हॉट युअर थिटा. मग हा पाय पेक्षा जास्त आहे म्हणून आपण इथे लिहितो इफ ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ऑल्सो लेस दॅन 0 देन आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे थिटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए.
ठीक आहे. ही झाली केस 3. सिमिलरली केस 4 फॉर्म होईल. केस 4 इज व्हॉट? केस 4 इज जर समजा तुमचा रियल पार्ट इज पॉझिटिव्ह बट इमॅजिनरी पार्ट इज निगेटिव्ह. इमॅजिनरी ऍक्सिस. जर समजा तुमचा रियल पार्ट इज निगेटिव्ह बट तुमचा इमॅजिनरी पार्ट इज पॉझिटिव्ह, किंवा सॉरी रियल पार्ट इज पॉझिटिव्ह इन इमॅजिनरी पार्ट इज निगेटिव्ह. जर आपण याला परत ओरिजिन सोबत जोडला, सो दिस विल फॉर्म ए नवीन अँगल. याला आपण थिटा म्हणणार. इथून परपेंडिक्युलर मार्क केलं तर दिस इज 2 पाय. याला आपण लिहू शकतो इफ a is greater than 0 and b is less than 0, then point lies in fourth quadrant. तर फोर्थ क्वाड्रंटच्या अँगलला आपण असं लिहू, आर्ग्युमेंट ऑफ z is equals to theta is equals to 2 pi minus tan inverse of mod of b upon a. ठीक आहे. अशा 4 केसेस फॉर्म होतात. या 4 केसेस म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड फाइंड करण्याच्या केसेस आहेत. की कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाई करतोय त्याच्यावरून आपण आर्ग्युमेंट काढू शकतो. एवढं पटापट लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. दिसतंय का रे तुम्हाला? मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट sir. ऑफ कॉम्प्लेक्स नंबर लिहून घ्या पटापट. झालं सर. बेटा सगळ्यांचं होऊ द्या. हो सर. वरती करू. थांबा हो सर, आमचं बाकी ना. हा लिही भाई. लिहून घ्या. झालं का रे? थांबा सर.
झालं सर. ओके, व्हेरी गुड, झालं सर. व्हेरी गुड. सगळ्यांचं झालं का? करा सर. हो सर. झालंय? हो सर. व्हेरी गुड. चलो पुढे जायचं का रे? हो. जर तुम्हाला आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस समजला असेल तर त्याच्यावरचे क्वेश्चन्स करूया. क्वेश्चन, फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पहिला आहे -1, नाही पहिला असा घेऊ, 2 + 2i. कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? 2 + 2i. 2i. याला सगळ्यात पहिले नाव देऊ. लेट z = 2 + 2i. याचा a कोण आहे रे? 2 आणि b कोण आहे रे? 2. 2i. रियल पार्ट इज 2, इमॅजिनरी पार्ट इज 2. नाव मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय रे मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला? मॉड z = r कोणी सांगेल का रे मॉड्युलसचा फॉर्म्युला? -b². हा, a² - b². a² मायनस नाहीये बाळा, नीट बघ काय फॉर्म्युला. √a² + b². हा, √a² + b². √2² + 2². 2² किती असतो रे? 4 + 2² is 4. 4 + 4 is 8. मम्मा ठीक आहे. बाई मम्मा तू असं काय कर. अरे सायलेंट कर, कोण आहे? सायलेंट करत जा रे. ओके, √8 ला आपण लिहितो 4 × 2. 4 चा रूट इज 2 आणि हा आला √2, म्हणजे r आला आपला 2√2. ठीक आहे. तुमचा मॉड्युलस आला 2√2. त्याच्यावरून आपण फाइंड करणार आता आर्ग्युमेंट. नाव a is equals to 2, म्हणजेच a is greater than 0 and b is also greater than 0. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? थीटा लाईज इन कोणता क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट है ना. थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. Therefore, argument of z is equals to theta is equals to tan inverse of mod of b म्हणजे 2 upon a म्हणजे परत 2. 2 गेट्स कॅन्सल, म्हणजे आपल्याला थीटा भेटतोय tan इनवर्स ऑफ 1. tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/4. π/4 म्हणजे tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू असते π/4. ठीक आहे. चला लिहून घ्या पटकन. झालं सर. व्हेरी गुड. तुम्हाला सॉल्व करायला देऊ का रे? हो सर. सॉल्व करा. √2 + √2i. एक हे इथे सॉल्व करा, होमवर्क वेगळे देतो अजून. हे इथेच सॉल्व करा.
ज्यांचं लिहायचं राहिलंय त्यांनी लिहून घ्या, समजून समजून लिहा फक्त. आणि ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं सॉल्व करा. हे दिलेलं आहे तुम्हाला 2 ऑलरेडी. काय आला आन्सर? π/4. 5/4. शाबाश. आणि आर किती आला? 2. 2. व्हेरी गुड. कोणाकोणाचं आलं रे आन्सर? माझं. रितू, मानसी चव्हाण. मानसी, शाबाश. निशांत पाटील. गायत्री, गायत्री म्हण ना, मला माहिती आहे तुझं नाव. माहिती आहे ना? हो. मग निशांत कशाला म्हणते मग? सेकंडचं बी काढलं सर. व्हेरी गुड. 2π/3. 2π/3. व्हेरी गुड. पाय मायनस घेतलं ना? हो. व्हेरी गुड. पुढचं देऊ का अजून एक? हो सर. तिसरं घ्या. 2√2 मायनस 2√2 नका घेऊ. 2√2 मायनस 2√2. 2√2 मायनस 2√2 सॉल्व करा पटकन. आलं का? बराच वेळ लागतोय. हो. 4. π/4. π/4. आय थिंक चुकीचं पण राहू शकतं. चुकीचं बाळा ते. कोणता क्वाड्रंट आहे हा गायत्री?
मॉड्युलस ऑफ झेड सांगा मला. ए कोण आहे ते सांगा आधी. ए कोण आहे रे? 2√2. बी कोण आहे गायत्री? काय राहिला B. होता? हा, -2√2. मग मला मॉड्युलस ऑफ झेड काढायचा आहे. दॅट इज आर इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे 2√2 चा स्क्वेअर प्लस -2√2 चा स्क्वेअर. स्क्वेअर कॅन नॉट बी निगेटिव्ह. 2 चा स्क्वेअर झाला 4 इंटू 2 प्लस इथे पण सेम 4 इंटू 2 म्हणजे 8 प्लस 8. 8 प्लस 8 इज 16. रूट 16 म्हणजे किती रे? 4. मॉड्युलस ऑफ आर आला 4. आला का इथपर्यंत? हो सर. नो. ए कसा आहे? ए ग्रेटर दॅन 0. बी कसा आहे? लेस दॅन 0 आहे. ए इज ग्रेटर दॅन 0, बी इज लेस दॅन 0. देन काय म्हणणार आपण? थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट रे? ए ग्रेटर B. दॅन 0, बी लेस दॅन 0. कोणता क्वाड्रंट? B upon A. थिटा लाईज इन 4th क्वाड्रंट. केस नंबर 4 बघा तिथे दिसेल तुम्हाला. केस नंबर 4 मध्ये दिसलं का? ए इज ग्रेटर दॅन 0, बी इज लेस दॅन 0. मग तिथे आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड काय घेतो? थिटा इज इक्वल्स टू काय घेतो? जाऊन बघून या पटकन. काय घेतो? 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए म्हणजेच 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी म्हणजे किती? -2√2 अपॉन 2√2. ए म्हणजे 2√2. 2√2 सगळं कॅन्सल. मग हा आला 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ 1. 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे किती रे? π/4. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे काय होईल? 8 पाय मायनस पाय अपॉन 4 इज इक्वल्स टू 7 π/4. हा असेल आपला थिटा 7 π/4. लिहून घ्या चला फटाफट. सुरुवातीपासून लिहायचंय का रे? हो सर. या मग चला. सर थोडं छोटं करा ना. कुठं दिसतंय का तुम्हाला? हो. झालं सर. व्हेरी गुड. झालं सर. व्हेरी गुड. चला मग पुढच्या लेक्चरला घेतो. होमवर्क दिले का रे मी तुम्हाला? नाही. नाही सर. होमवर्क लिहून घ्या आधी. होमवर्क लिहून घ्या मग उरलेला पुढच्या लेक्चरला घेऊ. होमवर्क लिहा. -1 प्लस √3i. -1 प्लस √3i झालं वाटतं ना? हो. -1 मायनस घ्या. -1 मायनस √3i. सेकंड घ्या 5√2 -5√2 मायनस असं करा 5√3 करा याला -5i. आणि थर्ड घ्या -4 प्लस 3i. चला जमेल ना मग? हो सर. हो. हो सर. ओके.
व्हेरी गुड. चलो थांबूया मग आज इथे. थांबायचं ना? हो. हो सर. चलो टाटा, गुड नाईट. गुड नाईट. राईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.